या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. 2026 मधील पहिले चंद्रग्रहण मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी होत आहे. हे ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असून ते होळीच्या धुलीवंदन दिवशी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सर्वसाधारणपणे हे ग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि ग्रहणाची समाप्तीची वेळ 6:48 असेल. मार्च महिना चांगला जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण लागणारा हा चंद्रग्रहण खूप काही परिणाम करून जाणार आहे. या चंद्रग्रहणात नेमकं काय करावं, काय करू नये पाहूया. हे ग्रहण कन्या राशीत होत असल्याने कन्या आणि त्याच्या समोरील मीन राशीच्या व्यक्तींनीच अधिक सावध राहणे आवश्यक आहे. त्यांना मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. चंद्र हा मनाचा कारक असल्याने या काळात लोकांमध्ये विनाकारण चिडचिड, भीती किंवा भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. होळीच्या उत्सवावर परिणाम. होळीच्या दिवशीचं ग्रहण असल्याने रंग खेळताना आणि सण साजरा करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चंद्रग्रहणामुळे होलिका दहन आदल्या दिवशी म्हणजेच 2 मार्च रोजी केले जाईल आणि 3 मार्चला ग्रहण काळ पाळला जाईल. नैसर्गिक आणि राजकीय बदल. या ग्रहणामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळतात. शेअर बाजार आणि सोन्याच्या दरामध्येही चढ उतार पाहायला मिळू शकतात. चंद्रग्रहणाचे नियम. चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून आध्यात्मिक दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातोय. या काळात वातावरणातील सूक्ष्म लहरींचा परिणाम आपल्या अन्नावर आणि मनावर होऊ शकतो. ग्रहण कोणी पाळावे आणि कोणी टाळावे. सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण आणि त्याचे भेद आवर्जून पाळावेत. ग्रहणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी माणसे आणि गर्भवती महिलांना शास्त्रज्ञाने ग्रहणाचे कडक नियम पाळण्यात सवलती दिली आहे. त्यांनी त्यांच्या तब्येतीनुसार आहार आणि विश्रांती घ्यावी. मात्र शक्य असल्यास देवाचे नामस्मरण नक्की करावे. आहारविषयक नियम. काय खावे आणि काय टाळावे. ग्रहणाचे वेध लागल्यापासून सूतक काळात जेवण टाळावे. शिजवलेले अन्न ग्रहण काळात दूषित होते असे मानले जाते, त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वीच जेवण उरकावे. ग्रहण काळात पाणी पिणेही शक्यतो टाळावे. मात्र गरज पडल्यास तुळशीचे पान टाकलेले पाणी प्यावे. घरात असलेले दूध, दही किंवा साठवलेले पाणी यामध्ये तुळशीचे पान किंवा दर्भ टाकावे. त्यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात आणि ग्रहणाच्या लहरींचा त्यावर परिणाम होत नाहीये. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून ताजे शिजवलेले अन्न खाणे उत्तम मानले जाते. शक्यतो लहान मुले, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती हे घरातून बाहेर पडू नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि या ऐतिहासिक चंद्रग्रहणाचा साक्षीदार व्हावे.